ठीक आहे. चला आपण आता पुढे जाऊ. तर आपला युनिट्स अँड डायमेन्शन्स हा चॅप्टर चालू आहे. तर युनिट्स अँड डायमेन्शन्स मध्ये काल आपण मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाइम हे आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. पण चला ठीक आहे, आपण ते परत एकदा बघू आजच्या लेक्चरमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण बघू की रूल्स फॉर युझिंग द सिम्बॉल्स ऑफ युनिट्स. बघा, लक्षात घ्या आता व्यवस्थित की कुठल्याही युनिटचे सिम्बॉल्स आणि युनिट्स लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत. तर ते रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते रूल्सच यूज करायचे आहेत. तर बघा, आता सगळ्यात पहिले आपण बघू की कुठलेही जे फुल नेम्स असतात. आता समजा आपल्याला जर युनिटचं फुल नेम लिहायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्या सायंटिस्टच्या जर नावासमोर त्या नावावरून एखादा युनिट आलेला असेल, ते युनिट एखाद्या युनिटचं नाव जर एखाद्या सायंटिस्टच्या नावावरून जर आलं असेल तर आपल्याला त्या युनिटचं जे फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म आपल्याला इनिशियल लेटर कॅपिटल नाही लिहायचं तर स्मॉलच लिहायचं आहे. तर लक्षात घ्या व्यवस्थित. म्हणजे जर आपण युनिटचा जर फुल फॉर्म जर लिहिणार असणार आहे तर त्या केसमध्ये आपल्याला जे फुल फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म युनिटचा फुल फॉर्म आपल्याला नेहमी स्मॉल इनिशियल लेटर सोबत लिहायचा असतो. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण न्यूटनची गोष्ट केली, जर आपण न्यूटन हे युनिटच्या बद्दल जर आपण बोलतोय तर हे अशा प्रकारे न्यूटन लिहिणं करेक्ट आहे, जेव्हा की ह्या अशा प्रकारे न्यूटन लिहिणं रॉंग आहे. जर आपण युनिट म्हणून यूज करत असेल तर ठीक आहे, दिस इज रॉंग अँड दिस इज राईट. तर अशा प्रकारे बघा की युनिट्स यूज करण्यासाठी आपल्याला इनिशियल लेटर नेहमी स्मॉल लिहावं लागतं. जर इवन जर त्या युनिटचं जे नाव आहे ते एखाद्या सायंटिस्टच्या नावासमोर आलेलं असेल तरीही, किंवा एखाद्या युनिटचं नाव जे आहे ते एखाद्या सायंटिस्टच्या नावाने नसेल आलेलं तरीही, त्यामुळे फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचे. ती फुल फॉर्म्स युनिटचे कुठल्या युनिटचा फुल फॉर्म जो आहे तो नेहमी स्मॉल इनिशियल लेटरनी स्टार्ट करतात. लक्षात ठेवा व्यवस्थित. हा, पण आता जर सिम्बॉलच्या बद्दल जर आपण बघितलं, सिम्बॉल्स, आता जसं न्यूटनचं सिम्बॉल काय आहे तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल एन आहे, राईट. त्यामुळे आपल्याला कॅपिटल एन हे यूज करावं लागेल न्यूटनसाठी. म्हणजे न्यूटनचं जे सिम्बॉल आहे तर ते आपल्याला एन यूज करावं लागेल. वॅट सुद्धा एक जेम्स वॅट हा एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टच्या नावासमोर त्याचं युनिट आलेलं आहे, म्हणजे पॉवरचं युनिट आपण वॅट म्हणतो आणि ते सायंटिस्टच्या नावावरून आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण वॅटचा सिम्बॉल आहे ते कॅपिटल डब्ल्यू अशा प्रकारे एक्सप्रेस करतो. तसंच अँपियर हे सुद्धा सायंटिस्टचं नाव आहे आणि त्याच्यामुळे अँपियरचा फुल फॉर्म लिहिताना आपण स्मॉल इनिशियल लेटरनी स्टार्ट करणार, परंतु त्याचा फुल सिम्बॉल लिहिताना कॅपिटल ए असं आपण त्याला लिहिणार, कॅपिटल ए नी त्याला आपण डिनोट करणार. तर अशा प्रकारे सिम्बॉलसाठी वेगळे नियम आहेत आणि फुल फॉर्म लिहिण्यासाठी वेगळे नियम आहेत. हे दोन्ही नियम समजलेत का सगळ्यांना? चेक करा एकदा व्यवस्थित. आता लक्षात घ्या याचं कारण काय आहे माहितीये का? तर कारण याचं असं आहे की बघा व्यवस्थित, सपोज मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगतो. समजा तुम्हाला सांगितलं की अ फोर्स ऑफ किंवा युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. ठीक आहे, इन द मेमरी ऑफ द सायंटिस्ट न्यूटन. आता लक्षात घ्या ह्या एका स्टेटमेंट मध्ये न्यूटन हा शब्द किती वेळा आला? 2 वेळा आला. बघू शकता व्यवस्थित. एक तर या ठिकाणी आला आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी सुद्धा तोच शब्द आला. तर आता 2 ठिकाणी तो शब्द आलाय. तर मग आता लक्षात घ्या की पहिल्या ठिकाणी जेव्हा आपण तो हा शब्द वापरला, न्यूटन हा शब्द वापरला, तेव्हा आपण कशाबद्दल बोलत होतो? युनिट बद्दल बोलत होतो. हा जो शब्द आहे तो ऍक्च्युली फोर्सचं युनिट रिप्रेझेंट करतो, म्हणून आपण या ठिकाणी एन ला स्मॉल लिहिलं. लक्षात आलं व्यवस्थित? तर एन ला स्मॉल लिहिल्यामुळे आपल्याला क्लिअर कळलं की हा जो शब्द आहे न्यूटन हा आपण न्यूटन बद्दल बोलतो आहे. आणि हा जो शब्द आहे न्यूटन, तर ह्या ठिकाणी आपण युनिट बद्दल नाही बोलत आहे, तर आपण सायंटिस्ट न्यूटन बद्दल बोलतो आहे. तर लक्षात घ्या व्यवस्थित, जेव्हा आपण सायंटिस्ट न्यूटन बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला एन कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. ते तर आपल्याला ग्रामर मध्ये नियम आहेत त्याच्यानुसार माहिती आहे. किंवा कुठलं पण एखादं इंडिया असेल तर इंडिया नेहमी आपण अशा प्रकारे
आय कॅपिटल सोबत स्टार्ट करतो, किंवा एखादी नदी असेल सपोज, तर तिचं सुद्धा नाव जे आहे ते आपण अशा प्रकारे कॅपिटल लेटरनी स्टार्ट करतो. तर कुठल्याही शहराचं नाव किंवा कुठल्याही पर्सनचं जे नाव आहे ते नेहमी आपण कॅपिटल लेटरनी स्टार्ट करतो. हा ग्रामर मधला नियम आहे. पण हा नियम ह्या पर्सन न्यूटन बद्दल स्टार्ट होईल. सायंटिस्ट न्यूटन बद्दल जेव्हा आपण बोलत असू त्यावेळेस हा नियम युज करावा लागेल, बिलकुल. परंतु जेव्हा आपण न्यूटन ह्या युनिट न्यूटन बद्दल बोलत असणार आहे त्यावेळेस आपल्याला हा नियम युज करायचा नाहीये. तर त्या केसमध्ये आपल्याला एन जो आहे तो स्मॉल स्टार्ट करायचा आहे. स्मॉल एन युज करून आपल्याला ते स्टेटमेंट लिहावं लागेल. तर या ठिकाणी एका स्टेटमेंटमध्ये जर 2 वेळा न्यूटन आलं तर आपल्याला कन्फ्युजन होईल ना, की आपण कुठल्या न्यूटन बद्दल बोलतोय. म्हणजे व्यक्ती न्यूटन बद्दल बोलतो आहे का युनिट न्यूटन बद्दल बोलतो आहे. कारण की फोर्सचा युनिट सुद्धा न्यूटनच आहे आणि न्यूटन हे एका व्यक्तीचं नाव सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण काय करतो की या ठिकाणी जेव्हा आपण युनिट बद्दल बोलत असतो तेव्हा आपण स्मॉल इनिशियल लेटरनी स्टार्ट करतो, आणि जेव्हा आपण पर्सन बद्दल बोलत असतो तेव्हा कॅपिटल लेटर्सनी आपण स्टार्ट करतो. तर ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांना व्यवस्थित. हा पहिला नियम आहे, तर त्याला लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, आता आपण पुढचा नियम बघू बघा. तर हे 2 नियमांमध्ये आपण काय बघितलं की सिम्बॉल कशा प्रकारे एक्सप्रेस करायचं आणि फुल फॉर्म कशा प्रकारे एक्सप्रेस करायचा. ठीक आहे. तर फुल फॉर्म नेहमी स्मॉल इनिशियल लेटर सोबतच एक्सप्रेस करत असतात, आणि सिम्बॉल हा नेहमी जर जर सायंटिस्टच्या नावासमोर जर एखादं युनिट आलं असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला त्याचं जे युनिट आहे ते एन म्हणजे कॅपिटल लेटरनी डिनोट करतात. परंतु जर एखादा सिम्बॉल सायंटिस्टच्या नावासमोर नसेल आलं, म्हणजे एखाद्या जसं आता ग्रॅम आहे, ग्रॅमचा सिम्बॉल काय आहे, स्मॉल जी आहे. तर हा स्मॉल जी काय आहे, कारण की ग्रॅम कुठल्या सायंटिस्टचं नाव नाहीये. किंवा समजा आपण बघितलं अर्ग, अर्ग हे सुद्धा काय आहे, तर एका सायंटिस्टचं नाव नाहीये. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ई जो आहे तो स्मॉल लिहिलाय. इवन किंवा आपण बघितलं सेंटीमीटर. आता बघा सेंटीमीटर हे कुठल्या सायंटिस्टचं नाव तर आहे नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी सी जो आहे तो स्मॉल लिहिला आहे. इवन मीटर, मीटरचा पण सिम्बॉल स्मॉल एम आहे. किंवा सेकंड, सेकंडचा सिम्बॉल सुद्धा स्मॉल एस हे आहे. तर हे सगळे जे सिम्बॉल्स आहेत ते सगळे आपण स्मॉल लेटर्सनी स्टार्ट करतो, कारण त्यांचं जे सिम्बॉल आहे म्हणजे त्यांचं जे युनिट आहे ते युनिट कुठल्या सायंटिस्टच्या नावासमोर नाही आलेलं आहे त्याच्यामुळे. पण ज्या ठिकाणी सायंटिस्टच्या नावासमोर एखादं युनिट आलं असेल, म्हणजे सायंटिस्टच्या नावावरून जर एखादं युनिट दिलेलं असेल तर मग त्या केसमध्ये आपल्याला त्याचं सिम्बॉल जे आहे ते कॅपिटल लेटरनी एक्सप्रेस करावं लागतं. जसं तुम्हाला माहित असेल जूल, जूल इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, सो वी कॅन एक्सप्रेस दिस कॅपिटल जे फॉर जूल. तर जूलचं जे सिम्बॉल आहे ते नेहमी आपल्याला कॅपिटल जे नी एक्सप्रेस करावं लागेल. किंवा कुलम, बघा लक्षात घ्या व्यवस्थित, कुलम हे सुद्धा एका सायंटिस्टचं नाव आहे. किंवा पास्कल हे सुद्धा एका सायंटिस्टचं नाव आहे. त्यामुळे पहिला जो पी आहे त्याचा तो नेहमी आपल्याला कॅपिटल लेटर्सनी डिनोट करावा लागेल. पास्कल झालं, किंवा कुलम, किंवा ओम. लक्षात घ्या, ओम हे सुद्धा एका सायंटिस्टचं नाव आहे. किंवा जसं तुम्हाला माहित असेल वोल्ट, वोल्ट सुद्धा एक सायंटिस्टचं नाव आहे. त्यामुळे त्याला आपण कॅपिटल लेटरने डिनोट करतो नेहमी. पण समजा आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं जे युनिट आहे जे की वेबर किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा मॅग्नेटिक फ्लक्सचं जे युनिट आहे ते सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटर्सनी आपल्याला डिनोट करावं लागतं. किंवा टेस्ला, टेस्ला हे सुद्धा सायंटिस्टचं नाव आहे. त्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शनचं जे युनिट आहे टेस्ला, त्याला सुद्धा आपल्याला कॅपिटल टीनीच एक्सप्रेस करावं लागतं. तर अशा प्रकारचे सगळे सिम्बॉल्स आहेत जे सायंटिस्टच्या नावावरून त्यांचं युनिट पडलं आहे, ते युनिट्सचे सिम्बॉल्स आपल्याला कॅपिटल लेटरनी डिनोट करावं लागतात. आणि ज्या युनिट्सचे नाव एखाद्या सायंटिस्टच्या नावासमोर नाही आलेलं आहे तर मग त्या केसमध्ये आपल्याला त्याला स्मॉल लेटरनी डिनोट केलं तरी चालतं. हे 2 नियम लक्षात ठेवा व्यवस्थित. आता तिसरा नियम लक्षात घ्या, पंक्च्युएशन मार्क शुड नॉट बी युज्ड आफ्टर द सिम्बॉल ऑफ अ युनिट. लक्षात ठेवा व्यवस्थित की कुठल्याही सिम्बॉलच्या समोर आपल्याला पंक्च्युएशन मार्क द्यायला नाही पाहिजे. जसं कोणाकोणाला सवय असते, आता की समजा किलोग्रॅम, के म्हणजे किलो आणि जी म्हणजे ग्रॅम, त्यामुळे किलोग्रॅम हा ते समजतात की किलोग्रॅम हे पूर्ण फुल फॉर्म लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याचा शॉर्ट फॉर्म युज करतो आहे. त्याच्यामुळे कोणी कोणी काय करतं की के च्या नंतर एक डॉट देतं आणि जी च्या नंतर परत एक डॉट देतं. तर अशा प्रकारचे जे डॉट आहेत ते आपल्याला नाही युज करायचे असतात. तर किलोग्रॅमला आपल्याला असं नाही लिहायचं आहे, तर आपल्याला अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे.
तर किलोग्रॅम हा एकच वर्ड आहे. केजी यांच्यामध्ये कुठला डॉट किंवा डॅश वगैरे काही युज करायची गरज नाहीये. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित की कुठल्याही युनिट्स लिहिताना आपल्याला सिम्बॉल्स युज करायची गरज नाहीये. आणि चौथा एक नियम आहे तो म्हणजे सिम्बॉल ऑफ युनिट शुड नॉट टेक अ प्लुरल फॉर्म. म्हणजे कुठल्याही युनिटचं सिम्बॉल हे आपण प्लुरल फॉर्म मध्ये म्हणजे अनेक वचनी नावामध्ये लिहायची गरज नाहीये. तर बघा काही काही तर सवय असते की 100 न्यूटन्स असं म्हणतात. द फोर्स ऑफ 100 न्यूटन्स इज ऍक्टिंग ऑन द बॉडी. आता न्यूटन्स असं म्हणणं हे चुकीचं आहे. हा एस जो आपण या ठिकाणी लावलाय तो चुकीचा आहे, तो नाही लावायला पाहिजे. आपण काय म्हणायला पाहिजे, फोर्स ऑफ 100 न्यूटन, ओनली न्यूटन, नॉट न्यूटन्स. तर अशा प्रकारे किंवा त्याचा सिम्बॉल जरी आपल्याला लिहायचा असेल तरी आपल्याला 100 न्यूटन असंच लिहायला पाहिजे, ना की 100 न्यूटन्स अशा प्रकारे. हे एस जो आहे तो एस या ठिकाणी सेकंड म्हणून वापरला जातो. युनिट्स अँड डायमेन्शन्स मध्ये एस चा खूप महत्वाचा अर्थ आहे. एस स्टँड्स फॉर सेकंड्स, रिमेंबर. सो जर आपण एस असं अननेसेसरी जर वापरत गेलो फक्त प्लुरल आहे म्हणून, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एस चा मिनिंग त्या ठिकाणी सेकंड होईल आणि सिम्बॉलच चेंज होऊन जाईल. जर युनिटच चेंज झालं तर ती क्वांटिटीच चेंज होऊन जाईल आणि त्याचा अर्थ बदलेल, आणि तसा अर्थ बदलला नाही पाहिजे यासाठी आपण एस जो आहे तो कधीही युज करत नाही. म्हणजे नियमच आपण असा आधारित करतो की कुठल्याही युनिटचं जे सिम्बॉल आहे ते आपण कधीही अनेक वचनी फॉर्म मध्ये लिहिता कामा नये. तर आपल्याला त्याला एक वचनी फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला 50 मीटर्स असं म्हणायचं की नाहीये, म्हणजे भले आता या ठिकाणी आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की समजा एक 1 बॉय, ठीक आहे, बॉय, आणि त्याचं बॉयचं अनेक वचन काय असतं, बॉयज, आहे की नाही. तर समजा 10 असतील तर आपण काय लिहितो, बॉयज. या ठिकाणी असं आपण एस लावतो कारण की अनेक आहेत म्हणून, किंवा 5 गर्ल्स. तर अशा या ठिकाणी जसं आपण हे एस लावतो तर असा एस या ठिकाणी लावणं गरजेचं नाहीये, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला लावायचंच नाहीये. तर या ठिकाणी 50 मीटर जर आपल्याला लिहायचं असेल तर 50 एम एवढंच आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, ना की 50 एम एस, बिलकुल नाही. तर हा एस जो आपण लावतो तो प्लुरल फॉर्मच्या असल्यामुळे किंवा 50 असल्यामुळे, एक असेल तर 1 मीटर लिहायचं आणि 50 असेल तर मीटर्स लिहायचं असं नाही. तर ठीक आहे, तर हे युनिटचा जो नियम आहे तो लक्षात ठेवा व्यवस्थित. किंवा 50 कोणी कोणी काय करतं, 50 मीटर्स लिहितं अशा प्रकारे, MTS लिहितं, ह्याचा काही मिनिंगच निघत नाही. त्यामुळे आपल्याला खूप कन्फ्युजन होईल की जर आपण कोणी एस वापरणार कोणी एस वापरणार नाही, तर मग त्या केसमध्ये कन्फ्युजन होईल की एस वापरायचा का नाही वापरायचा नक्की. तर त्यामुळे आपल्याला नियम काय सांगतो बघा लक्षात घ्या व्यवस्थित, की युनिट, सिम्बॉल ऑफ अ युनिट शुड नॉट टेक द प्लुरल फॉर्म. म्हणजे कुठल्याही युनिटचं सिम्बॉल जे आहे ते प्लुरल फॉर्म मध्ये नाही असलं पाहिजे, ते नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्ये असलं पाहिजे, बिलकुल सिंग्युलर फॉर्म मध्ये. जसं तर तुम्हाला जर सांगितलं की द लेंथ ऑफ अ क्लासरूम इज सपोज 20 फूट, ठीक आहे. तर याला सिम्पली आपण FT लिहिलंय. या FT ला तुम्ही काय वाचणार, फूट वाचणार का फीट वाचणार, सांगा बरोबर. आपण कोण सांगेल, 20 फूट लिहिणार का 20 फीट लिहिणार? अरे ऐकते का नाही कोणी? फूट. फूट लिहिणार. लक्षात घ्या व्यवस्थित. का, कारण की आपल्या युनिटचा नियम काय सांगतो की नेहमी आपल्याला जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल नेहमी आपल्याला सिंग्युलर फॉर्म मध्ये लिहायचं असतं. त्यामुळे 20 फूट इज करेक्ट, नॉट द 20 फीट. ठीक आहे, 20 फीट जर आपण बोललो तर ते रॉंग होणार आहे. 20 फूट जर आपण बोलतोय तर मग ते करेक्ट असणार आहे, बिलकुल. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. तर हे दोन नियम समजले का व्यवस्थित सगळ्यांना? बघा, सगळ्यात पहिले आपण बघितलं की पंक्च्युएशन मार्क शुड नॉट बी युज्ड आफ्टर द सिम्बॉल ऑफ युनिट. म्हणजे काय की कुठल्याही सिम्बॉल नंतर पंक्च्युएशन मार्क द्यायचे नाही. पंक्च्युएशन मार्क म्हणजे जसं फुल स्टॉप किंवा एखादा कॉमा किंवा दुसरं एखादं पंक्च्युएशन मार्क जे असतं ते अजिबात आपल्याला देता कामा नाहीये. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, सपोज एक स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं, सपोज एखादा स्टेटमेंट आहे, त्या ठिकाणी द फोर्स ऑफ, जसं या ठिकाणी लिहिलं होतं की फोर्स ऑफ 20 न्यूटन, ठीक आहे, 20 न्यूटन, आणि एनच्या नंतर मी सपोज फुल स्टॉप दिला. या ठिकाणी लक्षात घ्या, कारण ते फुल म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे
म्हणून मी इथे समजा एक फुल स्टॉप दिला आणि इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट लिहिलं सपोज. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ह्या स्टेटमेंटमध्ये वाचणारा जो आहे तो काय करेल माहितीये का, या ठिकाणी फोर्स ऑफ 20 न्यूटन, इथे असं समजेल की इथे स्टेटमेंट संपलं आणि याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे तो वेगळं वाचेल आणि त्याला असं वाटेल की इथून दुसरं स्टेटमेंट सुरू झालं, नवीन स्टेटमेंट स्टार्ट झालं, असा त्याचा गैरसमज होईल. आणि असे गैरसमज टाळण्यासाठी, कारण तुम्हाला माहितीये की फुल स्टॉप जर आपण चुकीच्या ठिकाणी दिला तर किती अर्थ बदलतात, ह्याचे तुम्हाला बरेच एक्झाम्पल्स ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अनर्थ होऊ नये किंवा अशा प्रकारचे अर्थ जे आहेत ते बदलू नये म्हणून आपण या ठिकाणी नियम डिसाईड करतो की या ठिकाणी जे फोर्स ऑफ 20 न्यूटन जेव्हा आपण लिहितो तर त्या न्यूटनच्या समोर कुठलाही फुल स्टॉप किंवा कुठलाही पंक्च्युएशन मार्क देणं गरजेचं नाही. तर आपल्याला नाहीतर काय होईल की त्या ठिकाणी स्टेटमेंट संपल्यासारखं होईल. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फुल स्टॉप देणं अवॉइड करायचं आहे. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. नो फुल स्टॉप और नो पंक्च्युएशन मार्क्स आर टू बी युज्ड इन केस ऑफ द युनिट्स. आणखी एक नियम हे लक्षात घ्या व्यवस्थित की कुठल्याही युनिटचं जेव्हा आपण सिम्बॉल लिहितो तेव्हा काय करतो माहितीये का. आता लक्षात घ्या की सपोज आपण एखादा युनिट असेल आणि त्याच्यामध्ये मीटर पर सेकंड, जसं तुम्हाला माहितीये की वेलॉसिटीचं युनिट काय आहे, वेलॉसिटी इज डिफाइंड ॲज डिस्टन्स अपॉन टाइम. सो त्याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड, करेक्ट आहे. आता ऍक्सेलरेशनचा जर आपल्याला युनिट बघायचं असेल तर ऍक्सेलरेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. ओके, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता वेलॉसिटीचं जे युनिट आहे ते जर आपण मीटर पर सेकंड लिहिलं आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं परत टाइमनी, आणि टाइमचं युनिट काय असतं, सेकंड. त्यामुळे याचं ऍक्सेलरेशनचं युनिट काय होणार आहे बघा, तर ऍक्सेलरेशनचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड पर सेकंड. आता लक्षात घ्या, हे अशा प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत ते आपण युज करता नाही कामाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जे आपण सिम्बॉल्स युज करतो त्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हा एकच असला पाहिजे. एकच न्यूमरेटर आणि एकच डिनॉमिनेटर असा असला पाहिजे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला याला लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे नाही की मीटर पर सेकंड नाही. तर आपल्याला कसं लिहिणं गरजेचं आहे ते, कारण की बघा जर आपण ह्या सेकंडला सेकंड अपॉन 1 लिहिलं तर ते काय होईल, मीटर पर सेकंड इंटू 1 अपॉन सेकंड, म्हणजेच ते ऍक्च्युली मीटर पर सेकंड स्क्वेअर होईल. मग मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिणं करेक्ट आहे, बिलकुल नो डाऊट. सर मीटर पर सेकंड स्क्वेअर जर आपण लिहिलं तर ठीक आहे, इट्स ओके. बट आपल्याला मीटर पर सेकंड नाही लिहायला पाहिजे. किंवा आपण असं पण लिहू शकतो बघा, मीटर सेकंड इनवर्स असं जरी लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या ठिकाणी जे मीटर पर सेकंड नाही लिहायचं आहे. तर इव्हन आपण मीटर सेकंड रेस टू -2 असं जरी आपण लिहिलं तरी चालतंय, मीटर सेकंड रेस टू -2. ओके, आणि याच्यामध्ये कुठलाही स्पेस देता कामा नाही. नो स्पेस इज टू बी इंट्रोड्युस्ड हिअर, लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, त्यानंतर आता लक्षात घ्या आणखी एक युनिट आहे, आणखी एक हे आहे. जर आपण सपोज जसं आता किलोमीटर असं लिहितो, किलोमीटर, तर किलो आणि मीटर यांच्यामध्ये कुठलाही स्पेस देणं गरजेचं नाहीये. तर किलोमीटर मध्ये आपल्याला एकच लिहायचंय, ते त्याच्यामध्ये स्पेस द्यायची नाहीये. हा, पण समजा आपण असं जर लिहित असेल किलोमीटर सेकंड किंवा किलोग्रॅम सेकंड किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंड असं जर लिहित असेल तर त्या केसमध्ये या ठिकाणी आपल्याला डॅश किंवा एक स्पेस द्यावं लागेल. तर लक्षात ठेवा व्यवस्थित. तर या ठिकाणी आपल्याला डॅश द्यावं लागते. किंवा समजा तुम्हाला लिहायचं असेल की न्यूटन सेकंड, तर न्यूटन सेकंड यांच्यामध्ये एकतर डॅश किंवा कुठला तरी जो स्पेस आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. तर लक्षात ठेवा व्यवस्थित, हे पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला द्यावं लागतात. पण बाकी दुसरे कुठलेही जे फुल स्टॉप वगैरे जे आहेत ते अननेसेसरी यूज करता कामा नये. तर हे युनिट्स जे नियम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर लगेच विचारा, आपण लगेच क्लिअर करू. काय सांगितलं, पहिला नियम काय सांगितला बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. फर्स्ट नियम आपल्याला लक्षात आला की कुठल्याही युनिटचं जे सिम्बॉल आहे ते आपल्याला जर तो सायंटिस्टच्या नावासमोर जर आलेलं असेल तर ते आपल्याला इनिशियल लेटर स्मॉल सोबत स्टार्ट करायचं असतं. दुसरा नियम आपला, सिम्बॉल जो आहे तो जर सायंटिस्टच्या नावासमोर असेल तर आपल्याला त्याला स्मॉल कॅपिटल इनिशियल लेटर सोबत स्टार्ट करायचं असतं. पण जर सायंटिस्टचं नाव त्याच्यात इन्व्हॉल्व नसेल तर मग त्याला आपल्याला स्मॉल लेटरने डिनोट करायचं असतं. तिसरा नियम काय सांगितला होता, आठवा व्यवस्थित.
बघा, पंक्च्युएशन मार्क्स आर नॉट टू बी युज्ड इन द युनिट. त्या युनिटमध्ये कुठल्याही प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला यूज करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि चौथा युनिट काय सांगितला होता? चौथा म्हणजे प्लुरल फॉर्म मध्ये कधी आपल्याला लिहायचं नसतं. कुठलंही युनिट जे आहे ते प्लुरल फॉर्म मध्ये नाही, तर नेहमी आपल्याला युनिट जे आहे ते सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचं असतं. चला तर मग आता आपण बघू की काही एमसीक्यूज तुम्हाला किती समजला आहे ते चेक करण्यासाठी. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेसिंग द एसआय युनिट. कुठला आन्सर करेक्ट आहे सांगा बरोबर, आपण चॅटमध्ये टाका. कॅपिटल न्यूटन लिहिलेलं बरोबर आहे का? न्यूटन, स्मॉल न्यूटन लिहिलेलं बरोबर आहे का? 100 किलो नंतर डॉट दिलेलं, जी डॉट नंतर डॉट दिलेलं बरोबर आहे का? 50 मीटर्स लिहिलेलं बरोबर आहे? येस, फास्ट. बरोबर कुठलं ह्याच्यातलं ऑप्शन कुठला बरोबर आहे? येस, बी इज करेक्ट ऑप्शन, नो डाऊट. व्हेरी गुड. ओके ओके ओके. चला तर मग दुसरा प्रश्न बघा. आता सांगितलं होतं की फुल फॉर्म्स जे आहेत ते नेहमी आपल्याला स्मॉल इनिशियल लेटर सोबत स्टार्ट करायचे असतात, बरोबर? ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रूल फॉर युजिंग एसआय युनिट्स. तर एसआय युनिट्स यूज करण्यासाठी कुठला रूल बरोबर आहे? बघा, सिम्बॉल फॉर युनिट शुड टेक प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म मध्ये लिहितो का आपण? नाही. बी बी जे आहे ते सिम्बॉल ऑफ युनिट शुड नॉट टेक प्लुरल फॉर्म, म्हणजे प्लुरल फॉर्म मध्ये आपल्याला नाही लिहायचंय, बरोबर आहे ना? हे सेकंड आन्सर इज करेक्ट ऍक्च्युअली. पंक्च्युएशन मार्क शुड बी युज्ड, नो, शुड नॉट बी युज्ड, राईट? And D option जे आहे ते a small letter is used when symbol of unit is expressed after the name of scientist. नाही, नेम ऑफ सायंटिस्ट जर असेल तर सिम्बॉल मध्ये आपल्याला कॅपिटल लेटर यूज करावं लागतात. तर बाकी सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत. ओनली बी इज द करेक्ट वन, राईट? सिम्बॉल ऑफ युनिट शुड नॉट टेक द प्लुरल फॉर्म बट इट शुड टेक ओनली सिंग्युलर फॉर्म. ओके. आता बघा, पुढचा टॉपिक आपण बघू. तर मेजरमेंट ऑफ लेंथ, जो आपण काल का परवा बघितला होता. तर मेजरमेंट ऑफ लेंथ, कुठल्याही लेंथला मेजर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. तर मीटर स्केल आपण यूज करू शकतो. तर मीटर स्केल यूज करून आपण कुठल्या प्रकारचे मेजरमेंट्स करू शकतो? तर बघा, 10⁻³ मीटर पासून तर 10⁻² मीटर पर्यंत आपण मीटर स्केल यूज करून मेजरमेंट्स करू शकतो. का? कारण की बघा, मीटर स्केलला आपण ऍक्च्युली 1000 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. म्हणजे एक मीटर जो असतो, एक मीटर, त्याला आपण 100 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आणि त्याला 1 सेंटीमीटर म्हणतो, बरोबर? 1 सेंटीमीटर. आणि त्या 1 सेंटीमीटरचा आणखी 10th पार्ट जो असतो त्याला आपण 1 मिलीमीटर म्हणतो, बरोबर आहे? 1 मिलीमीटर. तर 1 मिलीमीटर हा 1 मीटरचा 1000वा भाग असतो, बरोबर आहे? 1000वा भाग. आणि 1000वा भाग म्हणजेच काय? तर 10⁻³ मीटर, बरोबर? त्यामुळे 10⁻³ मीटर, दिस इज द मिनिमम रेंज विच कॅन बी मेजर using meter scale, and maximum we can measure it up to 10⁻² मीटर, म्हणजे 100 मीटर पर्यंत आपण याची लेंथ जे मेजर करू शकतो आरामात मीटर स्केल यूज करून. ठीक आहे. आणि स्क्रू गेज यूज करून आणि स्पिरोमीटर यूज करून आपण 10⁻⁵ मीटर पर्यंत त्याची लेंथ मेजर करू शकतो. जसं आपण काल पण बघितलं होतं. बघा, अशा प्रकारचा जो आहे व्हर्नियर मायक्रोमीटर स्क्रू गेज असतो, त्याला यूज करून आपण त्याची जी लेंथ, कुठल्याही सब्जेक्टची जी लेंथ आहे ती आपण 10⁻⁴ मीटर पर्यंत मेजर करू शकतो. म्हणजेच 0.01 मिलीमीटर पर्यंत आपण याची लेंथ मेजर करू शकतो. 10⁻⁵ मीटर झालं ते 0.01 मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटरचा 100th पार्ट आपण मेजर करू शकतो युझिंग दिस मायक्रोमीटर स्क्रू गेज, नो डाऊट. आणि युझिंग स्पिरोमीटर, हे बघा, हा स्पिरोमीटर असतो अशा प्रकारचा. तर तो स्पिरोमीटर यूज करून आपण एक 1000वा पार्ट जो आहे, मिलीमीटरचा 1000वा पार्ट, म्हणजेच 1/1000 टाइम्स ऑफ अ मिलीमीटर, हे सुद्धा आपण मेजर करू शकतो. ऑलरेडी मिलीमीटर हा मीटरचा 1000th पार्ट आहे. तर आपण बघू शकतो की 10⁻³ मिलीमीटर एवढ्या अॅक्युरसी पर्यंत, एवढ्या कमी डिस्टन्स आपण मेजर करू शकतो हा स्पिरोमीटर यूज करून. लक्षात घ्या व्यवस्थित. तर हे स्पिरोमीटर, मीटर गेज, स्क्रू गेज आणि व्हर्नियर कॅलिपर्स हे यूज करून आपण 10⁻⁶ मीटर पर्यंत मेजर करू शकतो. ह्याच्याही पुढे जाऊन
आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतो. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करून आपण जे डिस्टन्सेस आहे त्याच्यापेक्षा आपण छोटे डिस्टन्सेस आपण मेजर करू शकतो. बिलकुल. ओके, त्याच्यानंतर आपण बघू की मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस. आता जे मोठे मोठे डिस्टन्सेस असतात, जसं एखाद्या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं डिस्टन्स, किंवा अर्थ आणि मून मधलं डिस्टन्स, किंवा सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स, हे आपण मीटर स्केलनी मेजर करू शकत नाही. त्यामुळे त्यासाठी आपल्याला एक वेगळी मेथड यूज करावी लागते, त्याला म्हणतात पॅरलॅक्स मेथड. आता पॅरलॅक्स मेथड मध्ये काय करतात की बघा, पॅरलॅक्स मेथड मध्ये जे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे ते डिस्टन्स आपण दोन वेगवेगळ्या पॉइंट्स वरून ऑब्झर्व करतो. सपोज फॉर एक्झाम्पल ए आणि बी या दोन पॉइंट्स वरून आपण ऑब्झर्व करतो. सपोज इथून आपण ऑब्झर्व केलं तर आपण या ठिकाणी ती ऑब्जेक्ट बघू शकतो, आणि इथून जर आपण ऑब्झर्व केलं बी पासून तर त्या ठिकाणी आपण दुसरी ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ते बघू शकतो. तर एकच ऑब्जेक्ट आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑब्झर्व केली आणि त्या दोन्ही ठिकाणांमधलं डिस्टन्स आपण मेजर केलं, आणि त्या दोन ठिकाणांमधला पॅरलॅक्स अँगल आपण मेजर केला, थीटा आपण त्याला म्हणतो पॅरलॅक्स अँगल. आणि तो पॅरलॅक्स अँगल जर आपण मेजर केला तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे जो की आर्क इज अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, बरोबर आहे. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणजेच थीटा इज इक्वल टू बी अपॉन रेडियस म्हणजेच कॅपिटल डी. हा फॉर्म्युला यूज करून आपण हा फॉर्म्युला बनवू शकतो. कॅपिटल डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा, वेअर थीटा इज ऑलरेडी मेजर्ड अँड बी कॅन ऑल्सो बी इझिली मेजर्ड. सो बी आणि थीटा ह्या दोन क्वांटिटीज मेजर करून आपण आरामात जे कुठलं डिस्टन्स आहे त्या कुठल्याही ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते आपण मेजर करू शकतो. तर ही मेथड जी आहे ती पॅरलॅक्स मेथड म्हणतात त्याला, आणि ही मेथड आपण यूज करतो कुठल्याही दूरवर असलेल्या जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी. ओके, आता बघा, येस अगेन द सेम थिंग. म्हणजे अर्थच्या वरचे जे डायमेट्रिकल ऑपोजिट पॉइंट्स आहेत, सपोज ही अर्थ आहे, तर हा नाही, अर्थ वरून आपण सपोज एखाद्या प्लॅनेटची जर आपण साईज आपल्याला एस्टिमेट करायची असेल, बघा व्यवस्थित, आता एखाद्या प्लॅनेटची साईज जर आपल्याला एस्टिमेट करायची असेल तर हा प्लॅनेट सपोज, तर ह्या प्लॅनेटचे जे दोन डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंट्स आहेत, समजा इथून जर आपण ह्या साईडला टेलिस्कोप अरेंज केला तर आपल्याला हा पॉइंट या ठिकाणी दिसणार आहे, ए त्याला आपण म्हणू. आणि तोच टेलिस्कोप जर आपण या ठिकाणी अरेंज केला तर ह्या साईडला आपल्याला बी हा पॉइंट दिसतो आहे. तर ह्या दोन पॉइंट्स मधला जर अँगल आपण मेजर केला, थीटा एवढा अँगल मेजर केला, किंवा त्याला आपण अल्फा म्हणू चला, तर अल्फा एवढा अँगल जर आपण मेजर केला आणि त्याच्या समोरचं जे डिस्टन्स आहे त्याला जर आपण डी म्हणतोय, दिस डिस्टन्स इज ऍक्च्युअली डी. ओके, तर डी आपल्याला मेजर करायचं आहे, आणि हे कॅपिटल डी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे आपण ऑलरेडी काढलंय मगाशी. तर मग हे दोन्ही यूज करून परत आपण या ठिकाणी तो फॉर्म्युला यूज करू शकतो. अँगल अल्फा इज इक्वल टू कॅपिटल स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. स्मॉल डी म्हणजे या ठिकाणी आर्क झाला, आणि कॅपिटल डी म्हणजे या ठिकाणी रेडियस झाली. त्यामुळे ह्या दोन्हींचा यूज करून आपण या ठिकाणी अल्फा कॅल्क्युलेट करू शकतो, आणि अल्फा आपल्याला मिळाला तर आपण डी पण कॅल्क्युलेट करू शकतो. डी म्हणजेच काय या ठिकाणी, द डिस्टन्स बिटवीन द टू डायमेट्रिकल ऑपोजिट पॉइंट्स ऑफ अ प्लॅनेट. म्हणजेच एखाद्या प्लॅनेटचा व्यास, म्हणजे एखाद्या प्लॅनेटचा जो डायमीटर आहे तो डायमीटर आपण आरामात मेजर करू शकतो using this parallax method, remember. Okay, let us move further. Estimation of very small distances. आता जे छोटे डिस्टन्सेस असतात त्यांचं जे मेजरमेंट आहे किंवा त्यांचं जे मेजरमेंट आहे ते आपण एका टुनेलिंग मायक्रोस्कोप यूज करून करत असतो. लक्षात घ्या व्यवस्थित. तर टुनेलिंग मायक्रोस्कोप म्हणजे एक अशा प्रकारचा मायक्रोस्कोप आहे की ज्याच्या यूज करून आपण एक खूप छोटे जे हे असतात, छोट्या साईजचे जे डिस्टन्सेस असतात ते आपण मेजर करू शकतो. आणि इवन कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा सिंपल मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, हे सगळे मायक्रोस्कोप जे आहेत ते सुद्धा त्यासाठीच बनलेले आहेत. चला आता आपण एमसीक्यूज बघू काही. आतापर्यंत आपल्याला काय काय समजलं ते बघण्यासाठी सगळ्यात पहिले बघा, लार्ज डिस्टन्स सच एज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द स्टार कॅन बी मेजर्ड बाय विच मेथड. मीटर स्केलनी मेजर करतो का आपण, का वर्नियर कॅलिपरनी मेजर करतो, का स्क्रू गेजनी मेजर करतो. प्लॅनेटचा डिस्टन्स जे आहे ते, येस डी ऑप्शन इज करेक्ट, पॅरलॅक्स मेथडनी आपण ते मेजर करत असतो, बरोबर.
आताच मगाशी मी सांगितलं की पॅरलॅक्स मेथड यूज करून आपण मोठे मोठे जे डिस्टन्सेस आहेत ते आपण मेजर करतो. ओके, आता दुसरं बघा, साईज ऑफ अ मॉलिक्यूल कॅन बी मेजर्ड बाय ट्युनेलिंग. जे आपण बघितलं की टनेलिंग मायक्रोस्कोप यूज करून आपण हे पण यूज करतात ऍक्च्युली. मायक्रोस्कोपनी पण आपण करू शकतो, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपनी पण करू शकतो, पण अॅक्युरसी तेवढी आपल्याला भेटत नाही. तर जास्त अॅक्युरेट आन्सर्स आपल्याला या टनेलिंग मायक्रोस्कोप यूज करून भेटतात. ठीक आहे. ओके, तर आता बघा लक्षात घ्या, नेक्स्ट इज अबाउट द रेंज ऑफ लेन्स. म्हणजे या विश्वामध्ये, या पूर्ण युनिव्हर्समध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लेन्स आपण बघतो, तर ते बघा व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 10⁻⁻14 मीटर पासून तर 10⁻26 मीटर पर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या रेंजचे लेन्स आपण मेजर करतो, आपल्याला भेटतात. जसं बघा, 1 फर्मी म्हणजेच 10⁻⁻15 मीटर. हे सगळे कन्व्हर्जन्स लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लर्न करा. ठीक आहे. 1 फर्मी म्हणजेच 10⁻⁻15 मीटर. 1 अँगस्ट्रॉम म्हणजेच 10⁻⁻10 मीटर, किंवा 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, जसं काल पण मी सांगितलं होतं. तर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच काय, तर ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ, which is about 1.5 into 10⁻11 meter. Remember, again 1 light year. It is again a very large distance actually. It is the distance traveled by the light in 1 year with the speed 3 into 10⁻8 meter per second. And it happens to be almost 10⁻16 meter. जसं काल पण मी सांगितलं होतं की it is 9.46 into 10⁻15 meter, म्हणजे ऑलमोस्ट 10 into 10⁻15 मीटर झालं की नाही. म्हणजेच त्याला आपण 10⁻16 मीटर लिहू शकतो शॉर्ट मध्ये. सो दिस इज द ऑर्डर ऑफ लाईट इयर. अँड 1 पारसेक. आता बघा, पारसेक हे आणखी एक डिस्टन्स आहे. पारसेक इज द डिस्टन्स ऍट विच द ऍव्हरेज रेडियस ऑफ अर्थ ऑर्बिट सबटेंड्स अन अँगल ऑफ 1 आर्क सेकंड. म्हणजे काय, लक्षात घ्या, पारसेक म्हणजे असा डिस्टन्स आहे की सपोज बघा, तुम्हाला माहिती आहे की अर्थ जी आहे ती, सॉरी एक मिनिट, हे बघा, समजा सूर्य आहे, हा सूर्य, आणि सपोज ही पृथ्वी, ही तिची ऑर्बिट आहे. ओके, दिस इज द ऑर्बिट ऑफ अर्थ, राईट. आता सपोज आपण या ठिकाणी जर बघितलं तर ह्या अर्थची जी ऑर्बिटची जी रेडियस आहे, म्हणजे ही जी ऑर्बिटची रेडियस आहे ती ह्या पॉइंटवर काही ना काहीतरी अँगल सबटेंड करेल. बघा, सपोज हा अँगल आपण मेजर केला तर तो अँगल किती पण असू शकतो. ठीक आहे, 30 डिग्री किंवा 50 डिग्री. जेवढं आपण लांब जाऊ तेवढं काय होणार आहे बघा, जेवढं आपण लांब जातोय तस तसं हा अँगल कमी होत जाणार आहे. बघा, सपोज मी अजून लांब गेलो तर तो अँगल अजून कमी होत जाईल. आता समजा मी एवढ्या लांब गेलो की जेणेकरून जर तो अँगल जो आहे तो जर ऑलमोस्ट 1 सेकंडच्या बरोबर झाला, बघा मी सपोज इथून खूप लांब गेलो तर ह्या पॉइंटवर जो ह्या ऑर्बिटच्या रेडियसनी सबटेंड केलेला जो अँगल आहे तो अँगल एवढा कमी झाला जो ऑलमोस्ट 1 सेकंड झाला. 1 सेकंड, लक्षात घ्या, 1 सेकंड म्हणजे काय तुम्हाला माहितीये? 1 सेकंड म्हणजेच एका मिनिटचा 60वा भाग, बरोबर आहे. मिनिटचा 60वा भाग म्हणजेच 1 सेकंड असतो. आणि 1 मिनिट ऍक्च्युली, 1 मिनिट हा एका डिग्रीचा 60वा भाग असतो. 1/60 टाइम्स ऑफ अ डिग्री इज कॉल्ड ऍज अ मिनिट. म्हणजे याचा अर्थ 1 सेकंड हा कितवा भाग झाला माहितीये? 1 सेकंड हा 1/60 टाइम्स ऑफ अ मिनिट. And 1 minute itself is a 1/60 times of a degree. So we can say that 1/60 into 1/60 times of a degree म्हणजेच 1/3600 एवढे डिग्री, म्हणजे एका डिग्रीचा 3600वा भाग म्हणजेच 1 सेकंड असतो. 1 डिग्री तुम्हाला माहितीये, कोनमापकाची जी 1 डिग्री असते, कोनमापक आपण बघतो त्याच्यामध्ये आपण पूर्ण सेमी सर्कलला 180 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, बरोबर आहे. 180 पार्ट्स, आणि त्या 180 पार्ट्स मधला जो पहिला भाग आहे त्याला आपण 1 डिग्री म्हणतो. ओके, आता ह्या 1 डिग्रीला जर आपण 3600 भाग मध्ये डिवाइड केलं
तर किती छोटं डिस्टन्स बनेल, किती छोटा अँगल बनेल ते तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि तेवढा अँगल सबटेंड करण्यासाठी आपल्याला किती दूर जावं लागेल सूर्यापासून ते पण इमॅजिन करू शकता. सो धिस डिस्टन्स इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज अ 1 पारसेक. ठीक आहे. 1 पारसेक म्हणजे काय, की असं डिस्टन्स की ज्या ठिकाणी अर्थची जी रेडियस आहे, अर्थच्या ऑर्बिटची जी रेडियस आहे, ती ऍक्च्युअली 1 सेकंड एवढा अँगल सबटेंड करते. तर ह्या अँगल सबटेंड केल्यानंतर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, 1 पारसेक. आणि ते 1 पारसेक जे आहे ते ऍक्च्युअली बघा किती असतं, तर तुम्हाला माहितीये 3.08 इंटू 10⁻16 मीटर. म्हणजेच ऑलमोस्ट बघा या ठिकाणी 10⁻16 मीटर म्हणजेच 1 लाईट इयर. बरोबर आहे. 1 लाईट इयर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻16 मीटर. करेक्ट. सो आता जर आपण 10⁻16 इथं जर लाईट इयर म्हटलं तर ऑलमोस्ट आता या ठिकाणी आपण बघू शकतो की 3.08 इंटू 10⁻16 मीटर म्हणजेच ते ऑलमोस्ट 3 लाईट इयर झालं की नाही. बिलकुल 3 लाईट इयर्स म्हणजे 1 पारसेक इज ऑलमोस्ट इक्वल टू 3 लाईट इयर्स. हे लक्षात घ्या व्यवस्थित. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ पारसेक अँड कन्सेप्ट ऑफ लाईट इयर्स अँड दिस इज द रेंज ऑफ डिस्टन्सेस. ओके. आता बघा रेंज अँड ऑर्डर ऑफ लेंथ या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल बघा की एका बाजूला आहे साईज ऑफ ऑब्जेक्ट आणि दुसऱ्या साईडला आहे त्याची लेंथ. आता बघा साईज ऑफ प्रोटॉन इज इन द रेंज ऑफ 10⁻15 मीटर. साईज ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियस इज इन द ऑर्डर ऑफ 10⁻14. किंवा हायड्रोजन ॲटमची जर आपण साईज बघितली तर ती 10⁻10 मीटरच्या आसपास असते. लेंथ ऑफ टिपिकल व्हायरस जे असतात त्यांची जी लेंथ आहे किंवा त्यांची जी साईज आहे ती ऑलमोस्ट 10⁻8 मीटरच्या ऑर्डर मध्ये असते. वेवलेंथ ऑफ लाईटची जी वेवलेंथ आहे, तरंग लांबी त्याला आपण म्हणतो, ती 10⁻7 या ऑर्डर मध्ये असते. तेच आपण जर साईज ऑफ रेड ब्लड कॉर्पुस्कल्स बघितले म्हणजे रक्तामधले जे छोटे छोटे कॉर्पुस्कल्स असतात, पेशी असतात, तर त्यांची जी साईज आहे ती 10⁻5 मीटरच्या ऑर्डर मध्ये असते. तेच जर आपण बघितलं थिकनेस ऑफ अ पेपर, एखाद्या पेपरची जी थिकनेस आहे, जाडी आहे, ती 10⁻4 च्या रेंज मध्ये असते. तेच आपण हाईट ऑफ अ माउंट एव्हरेस्ट जर बघितलं तर 10⁻4 मीटरच्या आसपास असते. रेडियस ऑफ अर्थची रेडियस जी आहे ती 10⁻7 मीटरच्या ऑर्डर मध्ये आहे. तेच डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ विल बी इन द ऑर्डर ऑफ 10⁻8 मीटर. तेच जर आपण डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम द अर्थ जर बघितलं तर 10⁻11 मीटरच्या ऑर्डर मध्ये ते येतं. आणि डिस्टन्स ऑफ लास्ट प्लॅनेट प्लुटो फ्रॉम द सन इज गोइंग टू बी 10⁻13. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या गॅलेक्सीची जी साईज आहे म्हणजे आकाशगंगेची जी साईज असते ती आपण जर बघितली तर 10⁻21 मीटरच्या आसपास येते. तीच जर आपण डिस्टन्स ऑफ ॲड्रोमेडिया गॅलेक्सी, ती जी आपली ॲड्रोमेडिया गॅलेक्सी जी सगळ्यात जवळची जी गॅलेक्सी आहे तिची जर आपण बघितलं डिस्टन्स तर 10⁻22 मीटरच्या ऑर्डर मध्ये येतं. तेच जर आपण डिस्टन्स ऑफ बाउंड्री ऑफ ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणजे युनिव्हर्सची जी बाउंड्री आहे जी आपण बघू शकतो ती बाउंड्री आपल्याला 10⁻26 मीटरच्या ऑर्डर मध्ये येते. तर बघा लेंथची जी व्हरायटी आहे, रेंज जी आहे ती किती छोट्या गोष्टींपासून किती मोठ्या गोष्टींपर्यंत पसरलेली आहे. आणि अशा प्रकारचे सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते आपल्याला करताना वेगवेगळ्या टेक्निक्स आणि वेगवेगळ्या पद्धतींचा आपल्याला अवलंब करावा लागतो आणि उपयोग करावा लागतो. तर अशा प्रकारे हे झालं सगळं मेजरमेंट ऑफ लेंथ. आता बघा एमसीक्यू सॉल्व्ह करा फटाफट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ टाइम. टाइमचं युनिट कुठलं नाहीये मला सांगा बरं. मायक्रो सेकंड, येस इट्स अ युनिट ऑफ टाइम. लाईट इयर, इज इट अ युनिट ऑफ टाइम? नो, लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. आत्ताच आपण बघितलं बघा, लाईट इयर इज नॉट अ युनिट ऑफ टाइम. 1 light year is the distance traveled by the light with the velocity of 3 to 10⁸ meter per second in 1 year. म्हणजे एका वर्षात लाईट जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतं त्याला आपण लाईट इयर म्हणतो. म्हणजे लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट झालं की नाही, टाइमचं युनिट तर नाही येते. त्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित की लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स नॉट द टाइम. ओके. दुसरं बघा 1 फर्मी काय सांगितलं होतं. 1 फर्मी इज इक्वल टू हाऊ मच? 10⁻7 मीटर. नो. 10⁻5 अँगस्ट्रॉम. येस, दिस इज करेक्ट. कारण अँगस्ट्रॉम ऑलरेडी काय सांगितलं होतं बघा, लक्षात घ्या. अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर आणि 1 फर्मी म्हणजे काय? 10⁻15 मीटर.
त्यामुळे 1 फर्मी विल बी 10⁻⁻15 मीटर. आता बघा 10⁻⁻10 ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो की नाही, 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻10. करेक्ट आहे. बघा 10⁻⁻15 ला आपण कसं लिहिलं, तर 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻10 अशा प्रकारे लिहिलं. मग आता 10⁻⁻10 हे काय झालं, हे तर अँगस्ट्रॉम झालं. त्यामुळे आपण लिहू शकतो की 1 फर्मी इज इक्वल टू 10⁻⁻5 आणि हे काय झालं, अँगस्ट्रॉम झालं. त्याच्यामुळे त्याला आपण अँगस्ट्रॉम लिहिणार. दिस इज अँगस्ट्रॉम. So this relationship will be there in between Fermi and angstrom, which is there in option number B. So it's going to be correct. Next, okay. आता बघा next is the measurement of mass. आता mass आपण कसं मेजर करणार, तर त्याच्यामध्ये बघा हे खूप बेसिक प्रॉपर्टी आहे. ती कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीज वर डिपेंड करत नाही. प्रेशर, टेम्परेचर किंवा दुसरं लोकेशन ह्या सगळ्या क्वांटिटीवर डिपेंड करत नाही, कारण की ती एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि मासचं युनिट काय आहे तुम्हाला माहिती आहे, इट इज अ किलोग्राम. It's kilogram, and 1 kilogram can be rigidly defined, which is there available in the laboratories. तर जे वेगवेगळ्या कंट्रीजचे जे लॅबोरेटरीज आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी 1 किलोग्रामचं जे स्टँडर्ड वेट असतं ते त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. ते यूज करूनच आपण वेगवेगळ्या किलोग्रामचे वेट्स बनवतो आणि यूज करतो. ओके. पण आता लक्षात घ्या की मॉलिक्युल्सचं जे वेट आहे किंवा मॉलिक्युल्सचं जे मास आहे ते आपण किलोग्राम मध्ये मेजर करणार आहे का किंवा तराजू मध्ये मेजर करणार आहे का, नाही. तर ॲटम्सचा मास किंवा मॉलिक्युल्सचा मास मेजर करण्यासाठी जसं मी काल सांगितलं होतं, तर एक 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा त्याला AMU आपण म्हणतो, ते आपल्याला स्टँडर्ड रेफरन्स घ्यावं लागतं. आणि 1 AMU इज नथिंग बट द 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन ॲटम, ज्याचा आयसोटोप 12 and 6 हा ॲटॉमिक मास नंबर आणि मास नंबर असलेला जो आयसोटोप आहे त्या कार्बन ॲटमच्या मासच्या 12व्या भागा एवढं जे मास आहे त्याला आपण ॲटॉमिक मास युनिट म्हणतो. आणि त्या फॉर्म मध्ये त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण वेगवेगळ्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्सचं मास मेजर करतो. सो वी कॅन से दॅट 1 AMU इज ऍक्च्युअली 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. लक्षात ठेवा व्यवस्थित. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 AMU इन किलोग्राम. तर 1 AMU ची जी व्हॅल्यू आहे ती 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम एवढी असते. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. चला आता आपण बघू. तर कॉमनली मास कॅन बी मेजर्ड विथ अ कॉमन बॅलन्स. एक बॅलन्स यूज करून आपण कुठल्याही वस्तूचं मास मेजर करू शकतो, नो डाऊट. परंतु जसं आपण काल बघितलं होतं की युनिव्हर्स मध्ये जे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत किंवा स्टार्स आहेत, तर त्यांचं मास आपण कुठल्या तराजूमध्ये किंवा बॅलन्स यूज करून आपण मेजर करू शकतो का, अजिबात नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज युज्ड in order to find out the mass of different objects, and even density method also. Density method पण आपण यूज केली होती काल. ते यूज करून पण आपण मास काढत असतो वेगवेगळ्या जे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं. आणि प्रश्न राहतो तो छोट्या ऑब्जेक्टचा, जे ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, त्यांचं मास मेजर करण्यासाठी आपण काय करतो, तर जे ॲटम मास स्पेक्ट्रोस्कोप यूज केला जातो बघा. दिस इज द मास स्पेक्ट्रोस्कोप. रिमेंबर, मास स्पेक्ट्रोस्कोप, इलेक्ट्रोमास स्पेक्ट्रोस्कोप पण त्याला आपण म्हणतो. तर आपण कुठल्याही चार्ज पार्टिकलला जर आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण फायर केलं तर तो एका सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. आणि त्या सर्क्युलर मोशनची रेडियस जर आपण मेजर केली तर ती रेडियस मेजर करून आपण त्या वस्तूचं मास म्हणजे त्या ॲटमचं मास आपण मेजर करू शकतो. तर मास मेजर करण्यासाठी ह्या प्रकारची इनडायरेक्ट मेथड त्या ठिकाणी वापरली जाते मास स्पेक्ट्रोस्कोप मध्ये. आणि युजिंग दिस मास स्पेक्ट्रोस्कोप वी कॅन फाइंड आउट द मास ऑफ any object which is very small. Remember. Okay. आता आपण बघू रेंज अँड ऑर्डर ऑफ मासेस. तर मासेसचे पण रेंज आणि ऑर्डर बघू शकतो आपण. इलेक्ट्रॉनचं जर मास बघितलं तर ते मिळतं आपल्याला 10⁻⁻30 किलोग्रामच्या रेंजमध्ये. बघा लक्षात घ्या. प्रोटॉन त्याच्यापेक्षा थोडा जास्त हेवी असतो, त्यामुळे त्याचं मास जे आहे ते 10⁻⁻27 किलोग्रामच्या ऑर्डरमध्ये येतं. त्यानंतर युरेनियम ॲटमचं जर आपण गोष्ट केली तर 10⁻25 किलोग्राम एवढं त्याचं मास येतं. रेड ब्लड सेल्स वेज 10⁻13 मीटर. तेच डस्ट पार्टिकलचं जर आपण मास बघितलं तर 10⁻9 मीटर बनतं. आणि रेन ड्रॉपचं जर आपण मास बघितलं तर 10⁻6 किलोग्राम एवढं बनतं. तेच जर आपण मॉस्किटो म्हणजे मच्छर जे असतात, मच्छर, त्यांचं जर आपण वजन शोधून काढलं तर ते 10⁻5 किलोग्रामच्या आसपास आपल्याला भेटतं. तेच द्राक्ष जे असतात त्यांचं वजन 10⁻3
किलोग्रॅम म्हणजेच 1 ग्रॅमच्या आसपास असतं. त्यानंतर ह्युमन बीइंग म्हणजे आपण मनुष्याचं जे वजन आहे ते 10^2 म्हणजे 100 किलोग्रॅमच्या आसपास असतं. ऑटोमोबाईल एखादी गाडी जी असते टू व्हीलर त्याचं जे वजन आहे ते 1000 किलोग्रॅमच्या आसपास असतं. किंवा एखादं एरोप्लेन असेल तर त्याचं जे वजन आहे किंवा मास आहे ते 10^8 किलोग्रॅमच्या ऑर्डरमध्ये असतं. आणि चंद्र जर आपण बघितलं तर त्याचं वजन जे आहे ते 10^23 किलोग्रॅमच्या आसपास येतं. अर्थचं जे वजन आहे ते 10^25 किलोग्रॅमच्या आसपास येतं. सनचं वजन म्हणजे सूर्याचं जे वस्तुमान आहे ते 10^30 किलोग्रॅमच्या ऑर्डरमध्ये येतं. मिल्की वे गॅलेक्सी जी आहे पूर्ण आकाशगंगाचं आपण वजन जर एकत्र केलं तर ते 10^41 किलोग्रॅमच्या आसपास येतं. आणि पूर्ण युनिव्हर्स जे आपल्याला दिसतं त्या युनिव्हर्सचं जर आपण वजन काढलं तर 10^55 किलोग्रॅमच्या रेंजमध्ये किंवा ऑर्डरमध्ये आपल्याला मिळतं. आता लक्षात घ्या, विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट ऑफ मास? येस, D is the correct option. Why? Because atomic mass unit is again a unit of mass. Kilogram and gram are also the units of mass only. Okay. Mass of a substance can be measured with the help of कुठल्याही सबस्टन्सचं मास आपण कसं मेजर करतो? स्पेक्ट्रोमीटरने मेजर करतो, वर्नियर कॅलिपरने मेजर करतो, स्क्रू गेजने मेजर करतो या कॉमन बॅलन्सने मेजर करतो. बॅलन्स यूज करून मेजर करतो, आहे की नाही? डी इज अ ग्रेट ऑप्शन. ओके, चला आता मेजरमेंट ऑफ टाइम. लक्षात घ्या, टाइम मेजर करण्यासाठी आपण मोस्टली क्लॉक्स यूज करतो, बरोबर? क्लॉक्स म्हणजे घड्याळ. घड्याळ आपण यूज करतो, नो डाऊट. परंतु घड्याळ यूज करून आपण एका स्पेसिफिक अॅक्युरसी पर्यंत आपण मेजर करू शकतो, नो डाऊट. पण जे छोटे टाइम इन्स्टंट असतात, छोटे छोटे जे टाइम इंटरव्हल्स असतात ते मेजर करण्यासाठी आपण सीझियम क्लॉक्स यूज करतो. सीझियम क्लॉक्स बघा, सीझियम क्लॉक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ठीक आहे ना? तर लॅबोरेटरीमध्ये सीझियमचे जे ऍटम्स आहेत त्यांचे जे रेडिएशन्स असतात त्या रेडिएशन्सचे एवढे 9 इंटू एवढे सगळे व्हायब्रेशन्स करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण 1 सेकंड असं डिफाईन करतो. लक्षात घ्या व्यवस्थित, 1 सेकंड कशाला म्हणतात? तर एवढे व्हायब्रेशन सीझियम ऍटम्सच्या व्हायब्रेशन्सला एवढे व्हायब्रेशन्स करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजेच 1 सेकंड हे त्याच्यासाठी स्टँडर्ड युनिट मानलं जातं. तर सीझियम क्लॉक यूज करून आपण खूप इफेक्टिव्हली आणि अॅक्युरेट मेजरमेंट्स करू शकतो टाइमच्या बद्दल. आणि सीझियम क्लॉक्स जे असतात ते कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण, पोर्टेबल असतात आणि ते स्टँडर्ड असतात. आणि त्यांची अॅक्युरसी जी आहे ती एवढी खतरनाक असते की त्याच्यामधून आपण ते 10⁻13 सेकंड सुद्धा आपण मेजर करू शकतो. म्हणजे एखादा सेकंड जर आपण मेजर करतोय तर त्याच्यामध्ये 10⁻13 ची एरर येणं एक्सपेक्टेड आहे, जी खूप छोटी आहे, जी म्हणजे निग्लिजिबल आहे, काहीच नाही त्याच्यासमोर. त्यामुळे 1 सेकंड आपण खूप इफेक्टिव्हली आणि अॅक्युरेटली मेजर करू शकतो युझिंग दिस सीझियम क्लॉक्स, रिमेंबर. पण आता जे मोठे मोठे टाइम इंटरव्हल्स असतात तर ते मोठे मोठे टाइम इंटरव्हल्स मेजर करण्यासाठी आपण सीझियम क्लॉक्स नाही, तर आपण अर्थचं जे रोटेशन आहे ते आपण युज करतो. म्हणजे अर्थ आपल्याला माहितीये की अर्थ स्वतःभोवती 24 तासामध्ये फिरते. तर हे 24 तास जे आहे ते आपण रेफरन्स स्टँडर्ड मानून त्याला 24 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. म्हणजे अर्थला एक एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला जर आपण 24 पार्ट्स मध्ये जर डिवाइड केलं तर त्याला आपण 1 तास म्हणू शकतो. आणखी त्याला 60 पार्ट्स मध्ये जर डिवाइड केलं तर त्याला आपण एक मिनिट म्हणू शकतो. आणि त्याला अल्टिमेटली आणखी 60 पार्ट्स मध्ये डिवाइड केल्यावर आपण 1 सेकंड त्याला म्हणू शकतो. तर म्हणजे अर्थचं जे रोटेशन आहे ते रेफरन्स स्टँडर्ड मानलं जातं मोठे मोठे टाइम इंटरव्हल्स शोधून काढण्यासाठी. जसं 1 इयर, 1 सेंचुरी किंवा 100 सेंचुरीज असे जे मोठे मोठे टाइम इंटरव्हल्स आहेत ते आपण अर्थच्या रोटेशनच्या बेसिसवरच, आणि लीप इयरचा जो कन्सेप्ट आहे तो त्याच्यामुळेच त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातो. कारण की आपण बघतो की अर्थला एक पूर्ण चक्कर कंप्लीट करण्यासाठी, सूर्याभोवती एक अख्खी प्रदक्षिणा कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. आणि 1 वर्ष आपल्याला माहितीये 365 दिवसांच्या बरोबर असतं, राईट आहे? तर हे 365 दिवस ऍक्च्युली जर बघितलं गेलं तर ते 365 दिवस एक्झॅक्ट नाही आहेत. बघा, लक्षात घ्या व्यवस्थित की सपोज हा सन आहे आणि अर्थला एक कम्प्लीट चक्कर कंप्लीट करण्यासाठी अर्थला
365 डेज लागतात असं आपण म्हणतो, पण ऍक्च्युली अर्थला 365 डेज नाही तर 365 डेज 0.25 डेज एक्स्ट्रा लागतात. हे जे 0.25 डेज आहेत, 0.25 डेज म्हणजे काय, तर 6 तास एक्स्ट्रा लागतात. लक्षात घ्या व्यवस्थित. 365 days plus 6 hours. This is actually the exact duration of the earth to rotate to revolve around the sun. तर अर्थला एक कंप्लीट प्रदक्षिणा कंप्लीट करण्यासाठी सूर्याभोवती 365 दिवस प्लस 6 तास एक्स्ट्रा लागतात. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, की एका वर्षामध्ये 6 तास एक्स्ट्रा लागले. ठीक आहे, हे 6 तास जे आहेत ते आपण काउंट करत नाही, ते आपण सोडून देतो. परत दुसऱ्या वर्षी आपण परत 6 तास एक्स्ट्रा होतात, त्याच्यामुळे 2 वर्षांमध्ये 12 तास एक्स्ट्रा लागतात. तिसऱ्या वर्षामध्ये समजा 3 वर्ष झाले तर 3 वर्षांमधून आपण बघू शकतो की 18 तास एक्स्ट्रा लागतात. म्हणजे प्रत्येक वर्षाचे जे 6 तास आहेत एक्स्ट्रा लागणारे ते आपण ऍड करत चाललोय, आणि 4 वर्षांनंतर मात्र ते 6 तास एक्स्ट्रा जे लागतात ते मिळून 24 तास बनतात. आणि हे 24 तास जे आहेत ते म्हणजेच एक दिवस बनतो. आणि हा एक दिवस जो आहे तोच एक दिवस आपण लीप इयर मध्ये 29 फेब्रुवारी हा दिवस म्हणून इंट्रोड्यूस करतो. हा एक्स्ट्रा दिवस जो असतो त्या 29 फेब्रुवारीचा लीप इयर मध्ये, तर तो दिवस कशामुळे येतो, तर हे प्रत्येक वर्षाचे जे 6 तास असतात ते 6 तास ऍड केल्यामुळे आपल्याला ते एक दिवस 4 वर्षानंतर एक्स्ट्रा भेटतो. म्हणजे जसं बघा, आता समजा 2016च्या वर्षामध्ये आपण लीप इयर म्हणतो, बरोबर. लीप इयर म्हटल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला 29 फेब्रुवारी आपल्याला मिळतो, म्हणजे 366 दिवस बनतात त्या वर्षी. का, कारण की त्या ठिकाणी हे 4 वर्षाचे 6 तास प्रत्येक वर्षाचे ऍड झालेले असतात. तेच आपण जर बघितलं तर 2017 हे लीप इयर नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असणार आहे. ठीक आहे. नंतर तेच आपण बघितलं तर 2018 हे सुद्धा लीप इयर नाहीये, किंवा 2019 हे सुद्धा लीप इयर नाहीये, आणि पण 2020 जे आहे ते लीप इयर आहे, बरोबर आहे. तर हे लीप इयर असल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी 29 फेब्रुवारी हा लीप इयरच्या मध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करावा लागतो. आणि हा 29 फेब्रुवारी जो आहे तो फक्त लीप इयर मध्येच का इंट्रोड्यूस करतो आपण, कारण प्रत्येक वर्षीचे जे 6 तास आहेत, इथले 6 तास, इथले 6 तास, इथले 6 तास आणि इथले स्वतःचे 6 तास, जे हे 6 तास ऍड करून आपण ऍक्च्युली 24 तास बनवतो. आणि ते 24 तास म्हणजेच एक दिवस, जो 29 फेब्रुवारीचा जो दिवस आहे तो आपण कॅलेंडरमध्ये एक्स्ट्रा दिवस म्हणून इंट्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे आपण ह्या टाइमचं कॅल्क्युलेशन करेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे टाइमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते अशा प्रकारे आपण करेक्ट करू शकतो. ठीक आहे, चला आता हे झालं आपण टाइमचं कॅल्क्युलेशन. आता रेंज बघू आपण टाइमची. तर बघा, टाइम इंटरव्हल्सचं जे रेंज आहे, लाईफ स्पॅन ऑफ मोस्ट अनस्टेबल पार्टिकल, म्हणजे कुठलाही अनस्टेबल पार्टिकल जो असतो तर त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते 10⁻24च्या ऑर्डर मध्ये आहे. किंवा एखाद्या क्रूज टाइम रिक्वायर्ड टू लाईट टू क्रॉस न्यूक्लिअर डिस्टन्स, म्हणजे एखाद्या न्यूक्लियस एवढा डिस्टन्स लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागतो, तर एवढा 10⁻22 सेकंड्सच्या रेंजमध्ये तो टाइम आहे. किंवा एक्स रेजचा जर आपण टाइम पिरियड काढला तर तो 10⁻19च्या ऑर्डर मध्ये आहे. पिरियड ऑफ ॲटॉमिक व्हायब्रेशन्स, तर ॲटॉमिक व्हायब्रेशन्स जे असतात त्यांचा जो पिरियड असतो तो 10⁻15च्या ऑर्डर मध्ये असतो. लाईट वेव्हचा जर पिरियड आपण बघितला तर 10⁻15च्या रेंज मध्ये असतो. किंवा लाईफ टाइम ऑफ एक्साइटेड स्टेट ऑफ एन ॲटॉम, इट इज इन द रेंज ऑफ 10⁻8 सेकंड्स. त्यानंतर पिरियड ऑफ अ रेडिओ वेव्ह, इट इज 10⁻6 सेकंड्स. पिरियड ऑफ साऊंड वेव्ह इज 10⁻3 सेकंड्स. विंक ऑफ आई, म्हणजे आपण जे पापण्या बंद करतो, तर पापण्या बंद करण्याचा जो टाइम आहे तो 10⁻1 सेकंड्सच्या आसपास असतो. टाइम बिटवीन सक्सेसिव्ह ह्युमन हार्टबीट्स, म्हणजे आपले जे हृदयाचे ठोके असतात तर ते 1 सेकंडच्या रेंजमध्ये असतात. 10⁻0 सेकंड म्हणजेच 1 सेकंड, तर 1 सेकंडच्या आसपास ते असतात. आणि ट्रॅव्हल टाइम फॉर लाईट फ्रॉम मून टू अर्थ, म्हणजे मून पासून अर्थला लाईटला यायला किती टाइम लागतो, तर 1 सेकंड. टाइम ट्रॅव्हल टाइम फॉर लाईट टू कम फ्रॉम सन टू अर्थ, म्हणजे सन पासून अर्थ पर्यंत लाईटला येण्यासाठी 10⁻2 म्हणजे 100 सेकंड्सच्या आसपास टाइम लागतो.
तेच आपण बघतो टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट इज 10⁴ seconds. Rotation period of Earth is almost about 10⁵ seconds. Rotation and revolution of periods of Moon is about in the range of 10⁶ seconds. Revolution period of Earth is in the order of 10⁷ seconds. Travel time of light from nearest star is 10⁸ seconds, and average human lifespan is in the order of 10⁹ seconds. त्याच्याही पुढे जाऊन इजिप्शियनचे पिरामिड्स जे असतात तर त्यांचा जर आपण टाइम काढला तर तो 10⁻11 मीटर सेकंड्सच्या रेंज मध्ये येतो. तेच जर आपण टाइम सिन्स डायनासोर्स बिकम एक्सटिंक्ट म्हणजे डायनासोर्सच्या एक्झिस्टन्सचा जर आपण टाइम शोधून काढला तर तो 10⁻15 सेकंड्सच्या आसपास येतो. आणि द एज ऑफ युनिव्हर्स, द होल एज ऑफ युनिव्हर्स म्हणजे युनिव्हर्स जिथपासून आपल्याला माहिती आहे तर त्याचा जो टाइम जर आपण काढला तर 10⁻17 च्या आसपास तो मिळतो. आता मला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ टाइम? लक्षात घ्या व्यवस्थित. पार्सेक इज इट युनिट ऑफ टाइम? नो. आपण काय सांगितलं होतं मगाशीच? पार्सेक इज गोइंग टू बी द युनिट ऑफ डिस्टन्स. डिस्टन्स फ्रॉम विच द अर्थ्स ऑर्बिट radius of Earth's orbit subtends 1 second angle at that point. That is the distance is called as a parsec. Lunar बाकी सगळे जे आहेत ते याचे टाइमचे मेजरमेंट आहेत. लुनार मंथ म्हणजे चंद्राचा जो कालावधी आहे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा त्याला आपण लुनार मंथ म्हणतो. किंवा लीप इयर हे सुद्धा टाइमचंच काउंटिंग आहे. नॅनो सेकंड हे सुद्धा टाइमचं युनिट आहे. पण पार्सेक इज नॉट अ युनिट ऑफ टाइम. लक्षात ठेवा व्यवस्थित. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अॅक्युरेट क्लॉक फॉर मेजरमेंट ऑफ टाइम? लक्षात सांगा मला व्यवस्थित. वॉल क्लॉक आहे का, रिस्ट वॉच आहे का, पेंडुलम क्लॉक, सीझियम ॲटॉमिक क्लॉक? कुठले क्लॉक सगळ्यात अॅक्युरेट असतात? कोण सांगेल? येस. विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट अॅक्युरेट क्लॉक्स फॉर द टाइम मेजरमेंट ऑफ टाइम? येस, सीझियम क्लॉक्स. ठीक आहे. आता मग सांगितलं की नाही, सीझियम क्लॉक्स जे असतात ते सगळ्यात अॅक्युरेट असतात. ओके, तर ह्या ठिकाणी आपण थांबू. तर आपण आज मेजरमेंट ऑफ लेंथ, टाइम अँड डिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ओके, याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता किंवा आपण मीटिंग एंड करू. सर, हा बोला. सर तुम्ही जे ऍप सांगितलंय तो ओपन कसं करायचं? गनिमी ऍप. तो काय? गनिमी ऍप डाउनलोड केलाय पण ते ओपन होय नाही ना. ओके, तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला फक्त डाउनलोड नाही करायचंय, तुम्हाला एक फॉर्म भरून पाठवायचा आहे. तो फॉर्म भेटला का तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे ठीक आहे, तुमचं फक्त नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही फॉर्म मध्ये भरून जर शिवाजी सरांना व्हॉट्सअप ग्रुपवर जर टाकल्या तर मी तुम्हाला लॉगिन आय डी देणार. आणि लॉगिन आय डी दिल्यानंतर तुम्ही तो त्याच्यामध्ये पासवर्ड वगैरे तुम्हाला त्या ऍपचा पासवर्ड भेटून जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे पे करण्याची गरज नाहीये. कम्प्लीट फ्री ते ऍप आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तो एक फॉर्म मी शिवाजी सरांना ऑलरेडी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर दिलेला आहे. तर शिवाजी सरांनी तो व्हॉट्सअपवर तो फॉर्म टाकला सुद्धा आहे. पण तो फॉर्म बऱ्याच जणांनी अजून भरून दिलेला नाहीये. आणि जोपर्यंत तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मला भेटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये ऍड करू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये ऍड केलं नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा पासवर्ड आणि लॉगिन आय डी भेटणार नाही. त्यामुळे ऍप डाउनलोड केलं ही चांगली गोष्ट आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर पुढच्या स्टेप जी आहे तुमची तर ती ही आहे की तुम्हाला फॉर्म भरून सबमिट करायचा आहे व्हॉट्सअपवर. ठीक आहे. किंवा एका कागदावर सरळ एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो की एखाद्या कागदावर तुम्ही जर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत फॉर्म मध्ये दिलेल्या
त्या जर तुम्ही लिहून काढल्या आणि त्याचा फोटो काढून जरी तुम्ही व्हॉट्सअपवर टाकला, तुमच्या ग्रुपवर, शिवाजी सरांनी जो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर जर तुम्ही टाकला, तर मी लगेच तुम्हाला आजच्या आज ते ऍड करून तुम्हाला त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड लगेच देऊ शकतो. पण त्यासाठी मला तुमच्याकडून इनपुट हवे आहेत, की तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आणि जे डिटेल गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी ते ऍड करू शकत नाही. तर त्या त्या तुम्ही फॉर्म तुम्ही जसा सबमिट कराल ना, तर फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेच मी तुम्हाला ऍड करून त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन टाकेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते पुढच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त त्या लिंकवर क्लिक करून, म्हणजे असं जसं तुम्ही दररोज फक्त त्या व्हॉट्सअपवर आलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून लेक्चर अटेंड करताय, तर फक्त तसं तसं न होता तुम्हाला ऍप मधूनच लेक्चर भेटून जाईल. ऍप मध्येच तुम्हाला लिंक्स भेटतील आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही लेक्चर्स चालू आहेत. दुपारी 3 ते 6 सुद्धा लेक्चर्स चालू आहेत. तिथे थोडासा पुढे सिलेबस चालू आहे. तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही अटेंड करू शकता. फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये ते वापरले जातात. आणि पुढे गेल्यानंतर 5 तारखेनंतर तुम्हाला आणखी काही लेक्चर्स जे आहेत, रिव्हिजन लेक्चर्स वगैरे जे आहेत ते चालू होणार आहेत. आणि ह्या सगळ्या लेक्चर्सची रेकॉर्डिंग सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल राहणार आहेत. आणि इव्हन त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, जसं आता तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह केले बघा, तर तशाच एमसीक्यूच्या ज्या टेस्ट असतात, ऑनलाईन टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला लावल्या जातात, तर त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि त्याच्यातून तुम्हाला पण कळतं की तुम्हाला किती समजलं आहे, किती नाही समजलंय, कुठला क्वेश्चन तुम्हाला जमला, कुठला क्वेश्चन नाही जमला, कशामुळे नाही जमला, त्याचं खरं आन्सर काय आहे, आपलं आन्सर कशामुळे चुकलं, ते तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये लगेच विचारू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यासाठी ऍप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऍप डाउनलोड करायचा आहे आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर तो फॉर्म जो आहे तो भरून मला पाठवायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांना? काय याच्यात अजून काही डाऊट आहे का? समजलं का सगळ्यांना काय करायचंय तुम्हाला? काय एकदा सांगू परत? ओके, तर मग आजच्या आजच लगेच काय करा, आता लेक्चर संपल्यानंतरच लगेच काय करा, की एका कागदावर वाटलंच तर तुमचं नाव, मोबाईल नंबर, सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या एका कागदावर लिहून काढा आणि तो कागदचा फोटो काढून त्या ग्रुपवर टाका. किंवा जर तुम्हाला टायपिंग येत असेल व्हॉट्सअपवर डायरेक्ट, तर तुम्ही तो फॉर्म डायरेक्ट व्हॉट्सअपवरच टाईप करून पाठवून द्या. म्हणजे शिवाजी सर ते मला फॉरवर्ड करतील आणि मी तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये ऍड करू शकेल, की मी तुम्हाला ऍड केल्यानंतर तुम्हाला त्याच मोबाईलवर, जो मोबाईल तुम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार, त्या मोबाईलवर तुम्हाला एक एसएमएस येईल. त्या एसएमएस मध्ये तुमचा लॉगिन आयडी आणि त्या ऍप ओपन करण्यासाठी लागणारा पासवर्ड, या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी असतील. आणि प्रत्येकासाठी युनिक वेगवेगळा पासवर्ड असणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक व्यक्ती, समजा तुमच्यापैकी जर कोणी बहीण भाऊ वगैरे जरी असतील, तरी तुमच्याकडे 2 मोबाईल असणं गरजेचं आहे. त्यामुळे जेणेकरून काय होईल की एक प्रत्येक मोबाईल नंबरसाठी एक सेपरेट पासवर्ड जनरेट होईल. तर तुम्हाला ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड जो आहे तो प्रत्येकाला सेपरेट सेपरेट मिळणार आहे. तर त्याच्यातून तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस मिळू शकतील. त्यामुळे आजच्या लगेचच आता लेक्चर संपल्यानंतर काय कराल, की तो फॉर्म फक्त मला भरून पाठवा. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ग्रुपवर देव सर म्हणून आहेत किंवा शिवाजी सर म्हणून आहेत, तर त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांना सांगा, त्यांना विचारा की कशा प्रकारे काय करायचंय काय नाही ते, तर ते तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते पुढे जाऊ शकता. आपण चालेल. आणखी काय विचारायचं का कोणाला? ठीक आहे, चालेल. सांगा. आपण मग हे लेक्चर आता एंड करू या ठिकाणी. थँक्यू ऑल ऑफ यू.